एक महत्त्वाची बातमी, वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीमध्ये पवार आणि दादा एकाच मंचावर होते, तर त्या ठिकाणी शरद पवारांना भाषण करताना त्रास होतोय अशी माहिती मिळते। खोकला असल्यामुळे शरद पवारांना बोलताना अडचण येते अशी ही माहिती समोर येते। तर आपण पाहतोय अजित पवार आणि जयंत पाटील हे चर्चा करतायत। पुरस्कार होता आजच्या बैठकीमध्ये ती रक्कम 5 लाखाची केलेली आहे। याशिवाय जे अधिकारी सर्वोत्कृष्ट फळेभाजी शोध भांडवल 10,000च्या ठिकाणी 1 लाख, सर्वोत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे 10,000च्या ठिकाणी 1 लाख, सर्वोत्कृष्ट फायनान्स मिनिस्टर योगीराज नानखिले 10,000च्या ठिकाणी 10,000च्या ठिकाणी 1 लाख, सर्व उत्कृष्ट शेतकरी अधिकारी प्रशांत पाटील 10,000च्या ठिकाणी 1 लाख आणि चीफ केमिस्ट उत्तम चीफ केमिस्ट सुनील जाधव यांना 10,000च्या ठिकाणी 1 लाख अशा प्रकारचे या गोष्टी तुम्ही जाहीर केलेल्या आहेत। एक शेवटचा मुद्दा फक्त एवढाच सांगतो की ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर झकाझकाने होतोय। तर आपण पाहतोय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीमध्ये पवार आणि दादा एकत्र आहेत। या ठिकाणी शरद पवार यांना भाषण करताना काहीसा त्रास होत असल्याची माहिती आहे। खोकला असल्यामुळे शरद पवारांना बोलताना अडचणी येत आहेत। विदर्भाच्या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि बाकीच्या सुविधा या त्या ठिकाणी दिल्या जातील। त्यासंबंधी होणी बायो कंट्रोल उसावरील होणीचा प्रतिबंध करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला। याबरोबर भाभा आणि संशोधन संस्थेच्या सहकार्यानं आपण वसन ऊर्जा हे संजीव अतिशय प्रभावी रीतीनं आपण तयार केलं। त्याचा वापर हा जास्तीत जास्त केला पाहिजे याबद्दलचा आग्रह हा माझ्या सरकारचा आहे। आपण पाहतोय पुण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या या बैठकीचं आयोजन आहे आणि यामध्ये भाषण करताना शरद पवारांना त्रास जाणवतोय।